लाडकी बहिणींना लाडक्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या समोर आल्या। ज्या ज्या लाडक्या त्यांनी ई-केवायसी केली पटपट आपलं नाव आणि या ठिकाणी नाव जिल्हा सांगायचं आहे आणि ई-केवायसी तुम्ही सक्सेसफुली कंप्लीट केले का पटपट सर्वांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे। आणि ज्या ताईला 12वा 13वा हप्ता भेटला नाहीये त्यांसाठी या ठिकाणी 3000 रुपये वाटप होणार आहे की काय, तर याच्याबद्दलची पण एक मोठी बातमी समोर आली, ती पण तुम्हाला बातमी याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की सर्वांना हा हप्ता वाटप सुरू व्हायला पाहिजे, पटपट सर्वांची केवायसी झाली का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। 3 तुम्हाला आनंदाच्या बातम्या सांगणार आहे। पहिली आनंदाची बातमी असणार आहे 3000 रुपये हप्ता वाटपाबद्दल। दुसरी आनंदाची बातमी आहे विधवा स्त्रिया, बघा ज्या लाडक्या ताईला मी म्हणलो होतो लाडक्या ताईंना थोडं वेट करा तुमच्यासाठी अपडेट येणार आहे, तर विधवा ज्या स्त्रिया आहेत ज्यांचे पती वारलेले आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। आणि तिसरी देखील आनंदाची बातमी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। चला लाडक्या ताईंना सुरुवात करूया। 3000 हप्ता वाटपाबद्दल काय बातमी आहे तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। पुढारीची अजून एक महत्त्वाची बातमी आली, पुढारी न्यूजपेपरची आजची लेटेस्ट बातमी आली, ती तुम्हाला मी बातमी दाखवणार आहे। त्याचबरोबर विधवा महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे, ती पण तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। आणि लक्षात घ्या 15वा हप्ता म्हणजे कोणता सप्टेंबर महिन्याचा हप्ता या वाटपाबद्दल काय बातमी आली आहे ती पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। चला आता वेळ न घालता व्हिडिओला आता सुरुवात करूया। लाडक्या खूप महत्त्वाची बातमी समोर आली, पुढारी न्यूजपेपर बघा डायरेक्ट तुमच्या समोर दाखवतोय। पुढारी न्यूजपेपरची बातमी आहे, वेळ वार तुम्ही या ठिकाणी बघू शकता 22 सप्टेंबर बघा या ठिकाणी तुम्ही बघा 22 सप्टेंबर म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे 22 सप्टेंबरची। तर लाडकी बहीण योजना ई-केवायसी ओटीपी इश्यू, केवायसी करण्यासाठी पोर्टलवर गेलात पण ओटीपी आलाच नाही तर वाचा काय नेमकं करायचंय बघा। सगळ्यात महत्त्वाची बातमी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। पुढारी न्यूजपेपरची बातमी आलेली आहे। तर जर तुम्हाला ओटीपी यायला प्रॉब्लेम होत असेल तर काळजी करू नका लाडके ताईंनो, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली, आनंदाची बातमी आली, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर बघा ई-केवायसी तुम्ही सगळेजण करत आहात, सगळ्याला माहिती आहे की ह्या 2 महिन्यामध्ये ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे। आणि ई-केवायसी एकदाच होते, परत सांगतो लाडक्या ताईंनो हात जोडून विनंती आहे चुका करू नका। ज्या लाडक्या ताईंना मी सांगितलं होतं तुम्ही ज्या लाडक्या ताई विधवा असतील, ज्या लाडक्या ताईंचे वडील वारले असतील किंवा ज्यांचे पती वारले असतील किंवा काही अजून काही गोष्टी असतील तर त्यांनी काय करायचं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो। तर लाडक्या ताईंनो काळजी करू नका, एक अपडेट समोर आली आहे तुम्हाला, त्याच्यामुळे म्हणतो तुम्हाला अपडेट मी सगळ्या गोष्टी देणार, त्याच्यामुळे काळजी करू नका। आता पुढारी न्यूजपेपरची बातमी ऑथेंटिकेट बातमी समोर आलेली आहे। ज्या लाडक्या ताईंचे बघा ज्या लाडक्या ताईंना केवायसी करायची आहे, आता बघा 2 गोष्टी आहेत, एक आहेत विवाहित स्त्रिया, दुसऱ्या आहेत अविवाहित स्त्रिया। याच्याबद्दल डायरेक्ट स्पष्ट झालं होतं, विवाहित स्त्रियांनी आपल्या पतींचं या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा होता आणि अविवाहित स्त्रियांनी वडिलांचं या ठिकाणी टाकायचं होतं आधार कार्ड नंबर। पण या ठिकाणी विधवा स्त्रियांनी प्रश्न विचारला होता की सर आमचं तर लग्न झालेलं आहे पण आमचे पती या ठिकाणी निधन पावलेले आहेत, मग आम्ही नेमकं काय करायचं, आम्ही कुणाचा आधार कार्ड टाकायचा। त्यांच्यासाठी ऑफिशियल बातमी समोर आली आहे। सगळ्यात अगोदर सर्वात अगोदर तुमचा हा लाडका तुम्हाला ही माहिती देत आहे। पुढारी न्यूजपेपरची ऑथेंटिकेट बातमी समोर आली आहे। पुढारी न्यूजपेपर तुमच्या समोर दिसत आहे बघा, त्याच्यामध्ये बातमी तुम्ही वाचू शकता, तुम्ही स्वतः वाचा। विवाहित महिला त्यांनी त्यांच्या पतीचे आधार कार्ड द्यायचे आहे, म्हणजे ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी त्यांच्या पतीचं आधार कार्ड द्यायचंय हे सगळ्याला माहित झालं। आता दुसरं वाचा, अविवाहित किंवा विधवा महिला तुम्ही स्वतः बघा, स्वतः वाचा। पुढारी न्यूजपेपरची बातमी आजची लेटेस्ट बातमी आहे। ज्या अविवाहित महिला आहेत आणि विधवा महिला आहेत त्यांनी त्यांच्या वडिलांचा आधार कार्ड द्यायचा आहे। आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, बऱ्याच लाडक्या ताई विचारत होत्या सर आमचे पती वारलेले आहेत आम्ही नेमकं काय करायचं, तर लाडक्या ताईंनो तुम्ही तुमच्या वडिलांचं आधार कार्ड द्यायचं आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि वडिलांचं नाव लिहायचंय, पतीची नाव लिहिण्याची गरज नाहीये, अशी पुढारीची एक महत्त्वाची बातमी समोर आली। आणि ज्याचमुळे बघा तुम्हाला म्हणत होतो लाडकी ताईंनो घाई करू नका, गोंधळ करू नका, पटपट असं केवायसी करायची म्हणून कोणते पण ऑप्शन टाकू नका। तर तुम्हाला ते बघा ऑथेंटिकेट माहिती समोर आली, पुढारी न्यूजपेपरची बातमी आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की विवाहित महिलांनी त्यांच्या पतीचं द्यायचं आधार कार्ड आणि अविवाहित आणि विधवा महिलांनी त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड द्यायचं आहे। स्पष्ट झालंय सगळ्यांना। आता ज्या ज्या विधवा स्त्रिया आहेत, ज्या ज्या लाडक्या ताई अशा आहेत त्यांचे पती वारलेले आहेत, त्यांनी त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड टाकायचं आहे। त्याच्यावर आधार कार्डवर ओटीपी येईल, त्यांच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो मोबाईलचा ओटीपी तिथं टाकायचा आहे आणि पुढे गेल्यानंतर वडिलांचं या ठिकाणी काय करायचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे। विधवा स्त्रियांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता
कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंनी अजून ई केवायसी केली नाही त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। आणि ई केवायसी बऱ्याच लाडक्या ताईंची या ठिकाणी प्रॉब्लेम पण येत आहे, तुम्हाला ते सांगतो बघा लाडक्या ताईंनो। आता बघा दुसरी, आता ही आनंदाची बातमी तुम्हाला सांगितली, आता तिसरी आनंदाची बातमी पण बघा। ज्या ज्या लाडक्या ताईंना ओटीपीचे प्रॉब्लेम येत आहेत, ज्या ज्या लाडक्या ताईंना आधार कार्ड या ठिकाणी टाकल्यानंतर प्रॉब्लेम येत आहे, ज्या ज्या लाडक्या ताईंना अजून काही इश्यू येत आहे, सबमिट बटन होत नाही, त्याच्यासाठी पण पुढारी एक मोठी बातमी दिलेली आहे बघा। ही समस्या म्हणजे ओटीपी न जाण्याची वगैरे ही तातडीने सोडवणे आवश्यक आहे, जेणेकरून योजनेचे लाभ योग्य लाभार्थ्यांना नियमित मिळत राहील। सरकार आणि संबंधित विभागाने तांत्रिक अडचणीकडे लवकरात लवकर लक्ष देणं गरजेचं आहे। म्हणजे लाडक्या ताईंनो आता हा प्रॉब्लेम फक्त तुमचा राहिला नाहीये, सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातील बऱ्याच लाडक्या ताईंना प्रॉब्लेम होत आहे की ओटीपी जात नाहीये। आणि त्याच्यामुळे सरकारकडे आणि त्या विभागाकडे म्हणजे महिला व बालविकास विभाग यांच्याकडे हा तांत्रिक अडचणी चालू आहेत, म्हणजे टेक्निकल इश्यू चालू आहेत। त्याच्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला हे मी मागे पण बोललो होतो, सर्व्हर डाऊन होऊ शकतात किंवा काय होतं बघा। लाडक्या ताईंनो एक विचार करा, जसं तुमचा स्वतःचा मोबाईल आहे, मोबाईल मध्ये तुम्ही बघा जास्त करून ऍप्लिकेशन उघडले, एकाच वेळी जास्त ऍप्लिकेशन उघडले की तुमचा मोबाईल हँग होतो। त्या स्वरूपात सर्व्हर म्हणजे काय असतं, ज्यावेळेस तुम्ही भरपूर साऱ्या लाखो ताई करोडो ताई या ठिकाणी काय करतात, 2.5 कोटी ताई एकदा सर्व्हरवर ही ई केवायसी करायचा प्रयत्न करायला, म्हणजे भरपूर साऱ्या ताई त्या सर्व्हरवर लॉग इन करायला, लॉग इन केल्यामुळे ते काय होईल, हँग होईल। सोप्या भाषेमध्ये टेक्निकल इश्यू म्हणजे काय, ते सर्व्हर हँग होत आहे। त्याच्यामुळे काळजी करू नका, या सरकारकडे आणि महिला व बाल विकास विभागाकडे ऑलरेडी तक्रारी गेलेल्या आहेत। त्याच्यामुळे फक्त थोडे दिवस अजून थांबा। परत सांगतोय, घाई गडबड करून चुकीच्या माहिती भरू नका, कारण की परत तुमच्या रड्याची वेळ येणार आहे। बऱ्याच लाडक्या ताईंचे मी कमेंट्स वाचत आहे, बरेच लाडके दादा मला विचारत आहेत की सर आमचं इथं चूक झाली, मग आता आम्ही काय करायचं, तर आम्ही अशी जात निवडताना वेगळीच आम्ही जात जोडली, तर आम्ही नेमकं काय करू आता। तर लाडक्या ताईंनो बघा, तुमची ई केवायसी पूर्ण झाली, त्याच्यामुळे तुम्हाला आता काही करता येणार नाही। ज्या ज्या लाडक्या ताईंनी ई केवायसी सक्सेसफुली केली, सक्सेसफुलीचा मेसेज आलाय, त्यांना आता चेंज करता येणार नाही। पण आपण सरकारकडे विनंती करत आहोत, परत सांगतोय, सरकारने लवकरात लवकर GR काढावा आणि त्याच्यामध्ये अपडेट करावा की जर कुणाचा चुकून काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याच्यामध्ये एडिटचं ऑप्शन यायला पाहिजे। कोणाकोणाला लाडक्या ताईला असं वाटतंय, कोणत्या कोणत्या लाडक्या ताईच्या चुका झाल्यात, पटपट आपलं नाव आणि जिल्हा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कोणाकोणाच्या चुका झाल्यात पटपट सांगायचं सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये, आणि चुका झाल्यानंतर त्यांना एडिटचं ऑप्शन यायला पाहिजे, कारण की एकदा केवायसी झाली की परत तुम्हाला केवायसी करता येत नाही। डायरेक्ट ते म्हणतंय की तुम्हाला तुमची केवायसी ऑलरेडी झाली, तुम्हाला आता डबल केवायसी करायची गरज नाहीये। मग एडिटचं ऑप्शन यायला पाहिजे, ही सरकारकडे आपली सगळ्यांची विनंती लाडक्या ताईंनो। तर कोण कोण या विनंतीला सपोर्ट करते पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि लाडक्या ताईंनो बघा, एक महत्वाची गोष्ट म्हणजे महिला व बालविकास विभाग मधल्या लाडक्या ताईंनी म्हणजे आदिती तटकरे मॅडमनी एक मोठी बातमी दिलेली आहे। 3000 रुपये वाटपाबद्दल किंवा ज्या ज्या लाडक्या ताईंची ई केवायसी पूर्ण होईल, ज्या ज्या लाडक्या ताई पात्र होतील त्यांना सगळे हप्ते भेटतील किंवा त्यांना पुढच्या हप्ते सगळे चालू राहतील, अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आली। ज्या ज्या ताईंना 12वा 13वा हप्ता भेटला नाही, 14वा हप्ता भेटला नाही, त्यांना तर आपल्या सगळ्यांकडून सरकारकडे विनंती आहे की त्यांचे हप्ते तुम्ही या ठिकाणी पात्र असताना बंद केले। त्याच्यामुळे मागचे सगळे हप्ते 3000 रुपये 12वा 13वा हप्ता त्यांना 100% भेटायला पाहिजे, आणि 3000 रुपये किंवा 14वा जर हप्ता टाकला तर 4500 रुपये टाकावेत, अशी सरकारकडे मी पण विनंती करतो। तुमचे सगळ्यांचे सपोर्ट असेल तर आपले नक्कीच ही मागणी पूर्ण होईल लाडके ताईंनो। त्याच्यामुळे आपण बघा भरपूर दिवसापासून झगडत आहोत, ज्या लाडके ताईंना 12वा 13वा हप्ता भेटला नाहीये त्यांनी पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की सरकारकडून आपले पैसे घ्यायचे, आपल्या हक्काचे पैसे लाडके ताईंनो। कारण की 12वा 13वा हप्ता आपल्या चुकीमुळे झालेला नाहीये, सरकारने त्या ठिकाणी थांबवले होते। त्याच्यामुळे सरकारकडून आपल्याला ते पैसे घ्यायचे। जर आता सरकार आपल्याला पात्र करत असेल तर 12वा 13वा हप्ता त्यांनी सरकारने टाकावा, कारण मागे पात्र अपात्र तुम्हीच केले, सरकारने केले, आता पात्र पण तुम्हीच करतायत। याचा अर्थ आमची याच्यामध्ये चूक नाहीये। तुम्ही सगळ्या सरकारने या ठिकाणी 12वा 13वा 14वा 15वा सगळे हप्ते सरकारने टाकावेत, ही सरकारकडे विनंती आहे। तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।